नेतायचा अजून आपण पाहणार आहोत 18 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभरातील राज्याच्या संपूर्ण भागामध्ये तापमान वाढ पाहायला मिळाली. याचबरोबर खानदेशमध्ये याचं अहिल्यानगरचा जो पश्चिम भागाचा पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग असेल त्या भागात काही प्रमाणामध्ये ढगांचं आवरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल, ढग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र या ढगापासून कोणताही स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आता तापमान मात्र वाढ अशी सुरू झालेली पाहायला मिळते. याचबरोबर सध्या लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये WD सध्या आहे. हा WD मध्यम स्वरूपात असल्यामुळे त्याचा परिणाम मात्र जास्त नाही. मात्र या WDच्या प्रभावामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर विचार केला तर उत्तरेला जो WD आहे तर या WDच्या प्रभावामुळे उत्तरेकडून जे दक्षिण वारे येतं ते दक्षिण वारे येणार थांबले आणि जसं WD पुढे सरकेल त्यावेळेला हा उत्तरेकडून वारं दक्षिणेला सुरू होईल. मात्र सध्या स्थितीला जर पाहिलं WD असल्यामुळे उत्तरेकडून जी हवा येते ती हवा सध्या दक्षिणेला येत नाहीये. याचबरोबर हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये हवा उत्तरेची थंडगार न आल्यामुळे टेम्परेचरमध्ये वाढ झाली. तसेच बंगालच्या उपसागरामधून हवा उत्तरेला जाते. याचबरोबर अरबी समुद्रामधून ही वारा हा उत्तरेला सरकतो. या ठिकाणी राजस्थान असेल, मध्य प्रदेशचा उत्तर भाग, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागामध्ये आपल्याला आज रात्री ते उद्यापर्यंत विजेच्या कडकडासहित त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो ही उत्तरेला. मात्र राज्याचं पाहिलं तर राज्यात मात्र पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. राज्यामध्ये फक्त जो कोकण किनारपट्टी असेल मुंबईपासून रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत जी कोस्टल एरियाची भाग आहे म्हणजे सपाटचा भाग आहे त्या ठिकाणी मात्र तापमानामध्ये कमी झालेली पाहायला मिळते. कारण की अरबी समुद्रातून थंडगार वारे जे आहे ते भूपृष्ठावरती येतात त्यामुळे तापमान थोडंसं फक्त ते समुद्र सपाटी भाग असेल त्याच ठिकाणी कमी झाले. मात्र घाटापासून जे उत्तरेकडे जसं जाईल घाटापासून पूर्वेकडे जसं जाईल तसं तापमानामध्ये वाढ पाहायला मिळेल. विदर्भामध्येही तापमानामध्ये वाढ पाहायला मिळते. याचबरोबर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा जो उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी एक सायक्लो सर्क्युलेशन आहे. तसे गुजरातचा भाग असेल या ठिकाणी सर्क्युलेशन आहे. आणि जो वेलमार्क लो प्रेशर एरिया तयार झाला आहे, लो प्रेशर एरिया आहे श्रीलंकेच्या दक्षिण भागापासून, हा लो प्रेशर एरियामुळे देशाचा दक्षिण भाग असेल कन्याकुमारी तर हे तिरुवनंतपुरम हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला 1 ते 2 दिवस पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र हे लो प्रेशर एरिया इथंच असल्यामुळे याचा फोरकास्ट ट्रॅक मात्र श्रीलंका पासून पश्चिमेला म्हणजे भारताच्या दक्षिण भागापासून अरबी समुद्रापर्यंत इथपर्यंत जाण्याची शक्यता. याच्यानंतर मात्र अजून एक सिस्टम तयार होण्याची ही दाट शक्यता. मात्र ही सिस्टम जर पाहिली तर अंदमान निकोबारची जी बेट असतील या ठिकाणी बनण्याची दाट शक्यता. मात्र तो अंदाज खूप लांबचा आहे. त्याबद्दलची व्हिडिओ आपण त्याबद्दलची माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहोत. याचबरोबर तापमानाचा जर विचार केला तर येणाऱ्या काही दिवस 24 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पाहायला मिळणार नाही. मात्र 24 तारखेला किंवा 25 तारखेला राज्याचा विदर्भाचा जो भाग असेल त्या भागात आपल्याला कदाचित हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र त्याच्यामध्येही बदल अपेक्षित आहेत. सध्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा पाऊस नाही, कोणीही घाबरू नये. याचबरोबर सोशल मीडियावरती जे काय पावसाच्या ढगफुटी सुरूच्या बातम्या येतात याबद्दल तुम्ही कानडोळा करण्याची आवश्यकता आहे. सध्या स्थितीला जर पाहिलं तर तापमान वाढीचा जर विचार केला तर कोकणाचा जो मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण तसेच रत्नागिरीपर्यंतचा भाग जर पाहिला या भागामध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस. दक्षिणचा भाग पाहिला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर या भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण खानदेशचा पश्चिम भाग त्या ठिकाणी 30 ते 32 डिग्री 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मराठवाड्याचा नांदेड, लातूर, धाराशिव असेल, याचबरोबर बीड असेल, छत्रपती दक्षिण भाग, जालना हा जो पट्टा असेल या ठिकाणी 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र तिथे संभाजीनगर असेल, जालनाचा उत्तर भाग असेल आणि नांदेड, हिंगोली, परभणी या ठिकाणी आपल्याला 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. इकडे खानदेशचा जो पश्चिम पूर्व भाग असेल, जळगाव, धुळ्याचा काही भाग असेल, याचबरोबर नाशिकचा पूर्व भाग असेल या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर विदर्भाचाही पश्चिम भाग अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूरचा काही भाग असेल, तसेच गडचिरोलीचा बहुतांश भाग या भागामध्येही 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर वर्धा असेल, नागपूर असेल, तसेच गोंदिया आणि अमरावतीचा उत्तर भाग या भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.